तर आपण काय पाहत आहोत आज आपण बघणार आहोत उदय आणि अनुदय. ठीक आहे ना. तर आता पहिल्यांदा काय पाहणार आहोत. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा आपण हे पाहिलेलं आहे. मी मुद्दाम बारीक केलं आहे. ठीक आहे ना. तर मला इथं हे लिहिता येईल. वास्तविक ॲक्च्युली इथं हे दाखवायचं आपल्याला की मोहनियाचे आपण काल हे सगळे बघितलेले आहेत भेद आहे ना. आता मी काही सांगायची मला नाही वाटत काही गरज आहे कारण हे खूप बेसिक आहे. हां ठीक आहे ना. फक्त एवढं लक्षात ठेवा कशामुळं काय होतं आहे ते. ठीक आहे ना. ह्या मिथ्यात्वाच्या ह्या वेळेस काय होतं आहे. मिथ्यात्व काय करतं. अरे ॲरो करत देत नाही. हां ह्या मिथ्यात्वाच्या वेळेस काय होतं सांगितलं. सम्यक्त्व होऊ देत नाही. समजतं ना. सम्यक्त्व होऊ देत नाही. हे कुठलं गुणस्थान करतंय. पहिलं सम्यक मिथ्यात्वाच्या उदयामध्ये काय करतंय. हा ना. तर मिश्र तिसरं गुणस्थान येतं म्हणजे दही गोळासारखं ते आपल्याला माहिती आहे. आणि सम्यक प्रकृतीचं उदयामध्ये काय करतंय तर सांगितलं क्षयोपशम सम्यक्त्व करतं. आपल्या सांगायचं म्हटलं तर. ठीक आहे ना. क्षयोपशम समजलं ना. क्षयोपशम सम्यक्त्व करतं कशामध्ये सम्यक प्रकृतीच्या उदयामध्ये है ना. गुणस्थान कुठला येणार ह्याचं तिसरं. सम्यक प्रकृतीचं गुणस्थान कुठली येणार 4 5 6 7. कळलं कळलं का नाही. हां असं आत्ता जर पहिल्यांदाच तुम्ही आऊट झाला तर अवघड व्हायचं. पहिल्या बॉलवर आऊट नाही व्हायचं. आज पुढे जायचं आपल्याला. सो काय करायचं सांगितलं. आता हे झालं का. मग अनंत अनुबंधी क्रोध मान माया लोभ आहे ना. हे जे 4 चतुष्क आहे ना ह्यांचा उदय असताना काय घडतंय. यांचा उदय असताना काय होतंय सम्यक्त्व होऊ देत. 2 कार्य घडत आहेत आहे ना. 2 कार्य कुठले. एक सांगितलं सम्यक दर्शन आहे ना म्हणजे सम्यक्त्व बरोबर. आणि दुसरं स्वरूपाचरण चारित्र. हे होऊ देत नाही. लक्षात येते का. स्वरूपाचरण चारित्र म्हणजे स्वभावामध्ये रमणं आहे ना. किंवा दुसरं जर म्हणलं तर सम्यक्त्वाचरण चारित्र सम्यक्त्वाच्या योग्य चारित्र. समजलं. प्रशम संवेग आस्तिक्य अनुकंपा आहेत ना. देवपूजा गुरुपास्ती वगैरे वगैरे ते सगळं देत म्हणजे एक सम्यक दृष्टी काय करतो कळलं का नाही. तर हे सगळं सांगितलं. मग हे 2 होऊ देत नाही. होऊ देत नाही लक्षात घे. समजतं काय हे होऊ देतंय. हे सम्यक्त्व मला तर होऊ देत नाही. कळलं का नाही. क्षयक्षम होऊ देतोय. कळलं का नाही. हे सम्यक्त्व आणि स्वरूपाचरण चारित्र होऊ देत नाही. कळलं ना. नाही तर परत सगळे गोंधळच व्हायचा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे म्हणून सांगितलं अनंतानुबंधी द्विस्वभावी आहेत. दोन्ही काम करत आहे. एक तर दर्शन श्रद्धा गुणाचा पण घात करत आहे आणि दुसरा चारित्र गुणाचा पण काय करत आहे घात करत आहे. आणि आहे कुठली प्रकृती ही चारित्र मोहनीयाची. अप्रत्यक्ष ह्यानावरून क्रोधमान माया लोभ आहे का. हे काय होऊ दे सांगितलं. सम्यक्त्व तर होऊ देत आहे कळलं का. पण काय होऊ देत नाही है ना. थोडा देखील संयम होऊ देत नाही. थोडा देखील संयम. अरे काय भरभर लिहायला गेलं की काय खराबच व्हायला. जरा उरकाव म्हणलं. थोडा देखील संयम नाही. कळलं ना. ठीक आहे. आता प्रत्याख्यानानं काय करतं सांगितलं. थोडा संयम होऊ देत आहे परंतु पूर्ण संयम नाही. ह्याच्यावरनं गुणस्थान आपल्याला पुढं चढायचे आहेत. कळलं.
आता संचलन काय करतं आहे, पूर्ण संयम तर होऊ देतं आहे ना, पण काय करू देत नाही है ना, यथाख्यात चारित्र, बरोबर, जसं आहे तसं चारित्र होऊ देत नाही, नाही लिहायचं राहिलं. आणि 9 कशा करतात, काय करतायत है ना, ते देखील आपल्याला काय आहे, बाधकच आहे है ना, ते देखील सांगितलं काय आहे, काय करत देत नाही आहेत. म्हणजे 9 कशा आहे ना, किंचित अल्प आहेत है ना, त्यामुळे ते पूर्ण रूपानं नाहीत. मी तर काही लिहित नाही त्याचं, ठीक आहे ना. समजलं का आता ह्या प्रकृती, एकूण प्रकृती किती, मोहनीयाचे एकूण 28. त्यापैकी मूळ 2 भेद कुठले, बरोबर, दर्शन मोहनीयाचे 3. हे नाव घेताना तुम्हाला तर गुणस्थानं पुढं आली पाहिजेत, कारण मला मग पुढचं चॅप्टर तेव्हा कळेल. आणि 25 4 अप्रत्याख्यानावरून 4 हां, अशा प्रकारे. आता हे तर आता आपण तोंडात बसावं म्हणून म्हणतोय, पण इन फ्युचर पुढे जाऊन काय होणार तुम्हाला सांगतो. हे आनंदानुबंधी 4 अप्रत्यय असलं म्हणत बसायचं नाही. 16 कशा आहे, 9 कशा आहे, 12 कशा आहे, 9 कशा आहे. 12 म्हणले की कोण कमी झालं तुम्हाला कळलं पाहिजे, कळलं का नाही, लक्षात आलं. 16 कशा आहे म्हणलं की 4च्या 4 आली, 12 कशा आहे म्हणलं की आनंदानुबंधी सोडून आलं. हे कर्मकांडची सुद्धा तयारी आत्ताच सांगतो तुम्हाला, कळालं का नाही है ना. त्यानंतर पुढं 8 कशा आहे म्हणलं की, कळलं का नाही, वरचे 2 गेले, खालचे 2 फक्त राहिले. आणि नंतर मग संशोधन 4 कशा आहे तर म्हणलं जातो, कळलं ना. फक्त हे लक्षात राहिलं पाहिजे, 16, 12, 8, कारण प्रत्येक वेळेस त्याची नावं कुठं सांगत बसायची, समजलं का नाही. तर हे आपल्याला हे पुढे लागणार. अशा प्रकारे हे आपण पाहिलं. आता तुम्ही स्वतःहून म्हणजे एक विचार करा सगळ्या गोष्टींचा. मला काय बघा, तुम्हाला झटकी जवळ बघा पुढचा चार्ट दाखवला, संपला विषय, उत्तर इथंच आहे ना. पण उत्तर वाचून आहे ना हे करण्यापेक्षा जेवढं स्वतःच्या बुद्धीनं लावू, काय म्हणते कळलं, जेवढं स्वतःच्या बुद्धीनं लावू तेवढं काय होणार. हां, मी चुकलं तरी चालेल, पण स्वतःच्या डोक्यानं लावायचं, नेहमी लक्षात ठेवा. चुकलं तरी आम्ही आहोत, आहे का नाही, आम्ही सुद्धा चुकलो आहे. खूप लोकांना काय वाटतं, चुकतंय 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 आहे ना, आम्ही पण चुकतोय, सांगताना चुकतोय का नाही, मग शिकताना पण आम्ही चुकलो नाही का, काय विचारतोय, मग चुकतं म्हणून घाबरायचं कशाला, कळालं का नाही. पण ते लक्षात राहतं, जे चुकलं आहे का नाही ते नेहमी सांगतात की कायमचं लक्षात राहतं, अरे माझं हे चुकलं होतं, त्यामुळे आता ते कधीच विसरणार नाही. कळलं का काय म्हणलं ते, आहे ना. घाई गडबडीत जर गरम पातेलं उचललं तर ते कायमचं लक्षात राहतं, किती बी गडबड असो. समजलं, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सो तसं जिथं चुकणार आहात तीच गोष्ट तुमच्या लक्षात राहणार आहे, बाकीची जी काही गॅरंटी नाही, कळालं का नाही. सो चुकू द्या, चुकलं तरी ठीक आहे. आता तुम्ही हे बघितलं असेलच. आता थोडासा विचार करून सांगायचा, ह्या 28 पैकी मी दाखवतो आहे, इकडची स्लाईड तिकडची स्लाईड दोन्ही दाखवतो आहे, आहे ना. 28 पैकी पहिल्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय नसणार, पहिल्यांदा नसणार काय घेतो आहे, कारण ते सोपं आहे, बाकी सगळ्याचं आहे. थोडा विचार, कशाचा नसणार, सम्यक मिथ्यात्व तिसऱ्यात असतंय, आणि सम्यक प्रकृती कशात असते, 4, 5, 6, 7. सो ह्या 2 सोडून बाकी सगळ्याचा काय असणार, उदय असणार. तेच आपण दाखवलं आहे, दिसतं ना सगळ्यांना. आता मी झूम नाही करत, आहे ना. यूट्यूबमधनं जे बघतायत त्यांनीसुद्धा यूट्यूबवर असं जसं इमेज झूम करता का नाही, तशाप्रमाणे तुम्ही यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ झूम करून पाहू शकता. इथं काय लिहिलेलं आहे ते, कारण खूप लोकांचे कंप्लेंट आहे की आम्हाला मोबाईलवर दिसतच नाही. तुम्हाला इथं सोपं जातं हो, पण जे मोबाईलवरनं बघतायत आहे ना त्यांना एवढी स्क्रीन येते ना. सो तुम्ही झूम करून सुद्धा पाहू शकता, आणि मी ग्रुपमध्ये परत पाठवतो इमेज, ठीक आहे ना. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आणि समजा लिहायचं जरी राहिलं तरी काही टेन्शन घेऊ नका, पण लिहा, स्वतःहून लावा. हे जे आता जे सांगणार आहे का नाही ते घरी गेल्यानंतर परत स्वतःहून जर लावलं, स्वतःहून
काय तर चांगलं पक्क होतं आहे. सो पहिल्या गुणस्थानामध्ये फक्त कशाचा उदय नाही आहे, मिश्र आणि सम्यक प्रकृतीचा उदय नाही, बाकी सगळ्यांचा उदय आहे. आणि फोकस कशाला केलं बघा, मिथ्यात्व आणि ज्याच्यामुळे पहिलं गुणस्थान झालेलं आहे. मग बाकीचे नाहीत का, आहेत. नेहमी लक्षात ठेवा आहे ना. इथंच खूप जण गडबडलेत आहे ना, पुढं जाऊन बाकीच्यांचं उडवूनच टाकले आहे ना. सो ते नाही चालणार, बाकीचे पण आहेत ना तिथं. समजलं का. पहिला शॉर्टमध्ये लिहा ना तुम्ही, मिथ्यात्व 16 कशा 9 कशा आहे. तुम्हाला जर लय मोठं नाही लिहिता तर शॉर्ट लिहा. समजलं का नाही. पण अशा प्रकारेच करायचं. ठीक आहे. आता गुणस्थान पुढचं बघू नका बरं का, मला काय नाही, तुमचं नुकसान आहे. दुसरं गुणस्थान. आता दुसऱ्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय नसणार पहिल्यांदा सांगतो का, कारण पहिल्यांदा सगळं सोपं आहे. म्हणजे नाही ते बघायचं, पुढं जाऊन काय आहे ते बघायचं आहे. कळलं का नाही, कारण उदय कमी होत जातात ना, म्हणून असं बघायचं. सो दुसऱ्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय नसणार, मिथ्यात्वाचा उदय असणार का, नाही. सम्यक मिथ्यात्वाचा उदय असणार का, नाही. आणि सम्यक प्रकृतीचा उदय असणार का, दुसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय लिहिले की गुणस्थान त्यासाठी. बरोबर आलं लक्षात है ना. त्यामुळे ह्या तिन्हीच्या तिन्ही गेले, दर्शन मोहण्याचे तिन्हीही गेले, परंतु बाकीचे 16 कशा आहे, 9 कशा आहे. सो बघा आलं आहे ना. दुसऱ्या गुणस्थानामध्ये तिन्ही नाही, बरं बाकीचे 25 आहे. दिसलं सगळ्यांना. रिप्लाय करा पटदिशी. हां. सो आता मग दुसऱ्या गुणस्थानात विशेषता काय झाली की मिथ्यात्वाचा सांगितलं काय आहे, उदय नाही. आणि सांगितलं काय आहे, सम्यक्त्वाचा काय आहे सांगितलं, उदय मिथ्यात्वाचा उदय नाही आणि अनंतानुबंधीचा उदय आहे. असं फक्त दुसरं गुणस्थानातच सापडतं आहे. वारंवार अजून नंतर बाकी चर्चा. एवढं फक्त लक्षात ठेवा बेसिक. ह्यात सुद्धा खूप बेसिक सांगतोय, ह्यात सुद्धा अजून चेंजेस होणार, ते आत्ता नाही सांगत. पहिल्यांदा बेसिक तर समजून घ्या. समजलं. जेव्हा तुम्ही अजून थोडं पुढचं बघताल त्यात अजून काय बदलणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल. आत्ता बेसिक पक्क करा. हेच बेसिक आहे ना. म्हणून आचार्य प्रत्येक वेळ सांगितलं काय आहे, सामान्य कथन करतात आणि नंतर मग विशेष कथन करतात. आणि विशेष कथन करत असताना प्रत्येक वेळेस सामान्याचा उल्लेख करत नाही, सामान्यवत म्हणून टाकतात. कळालं का नाही. ओघ आणि आदेश. सामान्याला म्हणतात ओघ, विशेषला म्हणतात आदेश. कळालं का. तर अशा प्रकारे ती चर्चा आहे ती. ठीक आहे, आपण बघू परत. आलं लक्षात. दुसरं गुणस्थान संपलं. पुढे जाऊ का, नाही तर आज 10 वाजतील. मला माहिती आहे. तिसरं गुणस्थान. आता तिसऱ्या गुणस्थानामध्ये बघायचं नाही सांगतो, पडदिशी आई फक्त डोकं चालवायची सवय लावा. मी तुम्हाला फक्त काय दाखवतो, टॅली की हां असं घडलेलं आहे ना. तिसऱ्या गुणस्थानामध्ये कशाचा उदय असणार, मिथ्यात्वाचा, सम्यक मिथ्यात्वाचा. लिहिलंय की राहत तिसरं, बघून तर चुकू नका. आणि सम्यक प्रकृतीचा नाही. ह्या दोन फक्त मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीचा उदय नाही है ना. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आहे आणि खाली 25चा आहे. बघा तिसऱ्या गुणस्थान मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती नाही, बाकी मिश्र वाढलं है ना आणि बाकी 25 आहेत. समजलं. कळालं का. पुढे जाऊ. समजतं का. फक्त आत्ता लक्षात डोक्यात ठेवायचं नाही. समजतं का बघा. आत्ता एवढं बघा, डोक्यात ठेवायचं आत्ता नाही चाललं है ना. पुढं चला. आता गुणस्थान कुठलं, चौथं गुणस्थान. चौथ्या गुणस्थानाचं नाव काय आहे, म्हणून म्हणा नाव पाठ करा. त्यात खूप लपलेलं आहे. अविरत म्हणजे संयम नाही है ना. मग आता चौथ्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वाचा उदय आहे का, सम्यक मिथ्यात्वाचा, सम्यक प्रकृतीचा. सो हे फक्त घेत हां लिहिलं आहे म्हणून तर मी लिहिलं आहे ना. कमीत कमी तेवढं बघून तर सांगा है ना. आणि इथं जास्तच काय कन्फ्युजन होतं. खाली काय नाही, खालचं तुम्हाला लक्षात राहिलंच असेल, वरचीच गंमत असते दर्शन मोहण्याची. सो लक्षात आलं. ह्या दोनचा उदय नाही आहे, सम्यक प्रकृतीचा उदय
आहे. आता चारित्र मोहनियामध्ये चौथ्या गुणस्थान अनंतानुबंधीचा उदय लिहिलं की नाही. सम्यक तो होऊ देत नाही. काय काय होऊ देत नाही लिहिलं की नाही आपण, है ना. त्यामुळं अनंतानुबंधी 4 गेल्या. म्हणजे मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4. कळलं का नाही. ह्यांचा काय केला अनुदय आहे. बाकी सगळ्यांचा काय झाला उदय. म्हणजे किती आल्या 12, 9, 21. कळलं का नाही. आणि एक 22. सांगली तुम्हाला 12 कसं म्हणायचं ते कळलं ना. सगळं घटवलं 8:45 वाजता. सो मी म्हणून म्हणलं होतं जे पहिल्यांदा येणार आहेत त्यांना सगळं छान क्लिअर होणार. उशिरा येणाऱ्यांची गंमत आता बघा अजून कशी कशी होते. सो चौथ्या गुणस्थानामध्ये काय झालं तर मिथ्यात्वाचा उदय बंद झाला. मिश्र पण नाही आणि अनंतानुबंधी पण. कळलं ना. किती कमी केले आपण 3 नाही हो 4, 5, 6. कळलं. मग 28 मधनं 6 गेल्या. राहिल्या कुठल्या. मग सम्य प्रकृतीचा उदय सुरू झाला. म्हणून मी ह्याला इथं हिरवं केलंय. कळलं का नाही. गुणस्थान का बदलतं लक्षात येतं तुम्हाला. मोहाच्या उदयात गुणस्थानं कशी बदलतायत म्हणून तर त्यांना मी हिरवं केलेलं आहे. कळलं का. आणि अप्रत्याख्यानावरांचा पण उदय आहे आणि ते उडणार आहे पुढं. ठीक आहे ना. चला पुढं. आता गुणस्थान 5वं. 5व्यामध्ये आपण आत्ता काय केलं तर ह्या 4 कमी केल्या त्या आणि वरच्या 2. 4 आणि 2 6 झाले का नाही. आता त्यामध्ये अजून 4 ॲड करायच्या. 5वं गुणस्थान आहे. 5व्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरांचा उदय असत. कारण अप्रत्याख्यान सांगितलं थोडा देखील संयम होऊ देत नाही. कळलं का नाही. आणि 5व्या गुणस्थानाचा संयम थोडा तर आहे. म्हणजे काय झालं किती वाढले आता अनुदय किती झाला 6 आणि 4 10. लक्षात येते ना. 10 कशा 4 आणि 4 8 9 10. कळलं. आता इथं तुमच्या सगळ्या डोळ्या पुढं आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय घरी गेल्यानंतर हे पण डोळ्या पुढं नसणार. तुमचं तुम्ही मनाने लिहायचंय. कळलं का. आणि घरी जे प्रॅक्टिस करतील कळलं का ते ह्यामध्ये हुशार बनणार. कळलं. हा चुकला घरी तर तुमचं तुम्ही टॅली करा की. मी तुम्हाला पाठवतो ही इमेज. कळलं का नाही. घरी तुम्ही टॅली चेक करू शकता चुकलं आहे का नाही. पण स्वतः लिहायचं आहे. पुरुषांना सुद्धा सांगतोय भले आता तिथं काय बोलायचं नाही. चुकलं तर चुकलं. कळलं का. कुणाला कळणार आहे चुकलं आहे फक्त बायकोला दाखवलं तर सर कळालं का. हां तर अशा प्रकारे 5व्या गुणस्थानामध्ये ह्या अनंतानुबंधी 4 नाही. अप्रत्याख्यानावरून 4 नाही. मिथ्यात्व आणि पण नाही. अशा प्रकारे किती कमी झाले 4 आणि 4 8 आणि 2 10. 10चा काय आहे अनुदय आहे. इथं अप्रत्याख्यानावरून स्पेशल झालं म्हणून त्याला मी पिवळं केलं हिरवं केलं आहे ना. आणि 5व्या गुणस्थानामध्ये सम्यक प्रकृती प्रत्याख्यानावर होतीच पण आता ती ही होणार आहे. संज्वलन 9 9 कशा आहे कळलं नाही. 4 आणि 4 8 8 आणि 9 17 आणि 1 18. कळलं समजलं का. नसेल तर आत्ता सांगा मी पुढं जाणार. कळलं का नाही. जाऊ का पुढं. काय नाही ते काय सोपं आहे सगळं. पुढं स्वतःहून बुद्धीनं लावा. गुणस्थान कुठलं 6वं बरोबर. 6व्या गुणस्थानामध्ये काय जातं आहे प्रत्याख्यानावर नसतंय का. महाग जे होतं महाग 10चा अनुदय होता का नाही. आता 10मध्ये परत काय ॲड करायचे 4 ॲड करायचे. समजतंय ना. 4 4 4 12 आणि वरचे 2 14. कळते का नाही. 6व्या गुणस्थान कोणाचं असतं मुंदिराजानं. त्यांना अनंतानुबंधी प्रत्याख्यानावर नसत नाही. म्हणून अशा प्रकारे 14चा काय झाला अनुदय आहे ना. आणि बाकीच्यांचं काय येणार 6व्या गुणस्थानामध्ये बघा मिथ्यात्व मिश्र अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावर आणि प्रत्याख्यान ह्या 14चा काय झाला अनुदय आहे ना. आणि उदय कशात येणार सम्यक प्रकृती संज्वलन 4 आणि 9 9 कशा आहे. किती झाले एकूण
कळलं का? इकडं 14, इकडं लक्षात राहील का? 6वं गुणस्थान 6वं आणि 7व्याला पण सेम तेच आहे ना, म्हणून मी तिथं लिहिलं नाही. नुसतं आपलं हे केलं की लगेच लक्षात राहतं. मी तर लिहिलं असतं तर अजून थोडंसं हे होतं. तर मला काय कॉपी पेस्ट करायला किती लागतं. पण ते लक्षात राहील ना. 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये 14 इकडं 14 तिकडं. लक्षात राहतं का नाही? आता तेवढं तर लक्षात राहते मला. हां 6वं 7वं झालं. आता पुढं जाऊ ना. पुढं काय म्हणतोय? कळतं ना विषय? लिहायचं टेन्शन घेऊ नका. लिहायला तुम्हाला मी देतो नंतर. आता समजून घ्या, नाहीतर वेळेचा अभाव आहे आपल्याला. तर काय झालं आता? गुणस्थान 8वं 6वं 7वं सेम आहे. 14. आता गुणस्थान कुठलं? 8वं. आता 8व्या गुणस्थानामध्ये काय घडणार आहे आता? काय 14 तर आहेत आपल्या बरोबर. 14चा अनुदय आहे का नाही? त्यामध्ये कोण वाढणार? संज्वलनचा उदय आहे की? नाही. 8व्या गुणस्थानात अनुदय विचारतो. अनुदय कोण? हा बरोबर. सम्यक प्रकृतीचा अनुदय सुरू झाला. 8वं गुणस्थान श्रेणी चढायला लागले. श्रेणी चढत असताना क्षयोक्षम सम्यक तो घेऊन चढते का? घटवले तुम्हाला सम्यक प्रकृतीचा उदय नसतो. कळालं का नाही? उपशम श्रेणी आणि नाव घ्या की दुसऱ्याचं. ते पण काय असं करायला लागलं मला आता कधी बी माहीत नाही म्हणलं आता. हां उपशम श्रेणी आणि मग ह्या दोन्ही श्रेणी चढत असताना काय सांगितलं होतं आपण? घटवलं आहे का नाही? क्षयोक्षम सम्यक तो असतं का? नाही. आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे तिथं काय आहे? क्षयोक्षम सम्यक तो आहे. कळतं का नाही? म्हणून तिथं सांगितलं काय? आता त्यात काय वाढलं? 14 होतं का नाही? आता काय झालं? 15चा अनुदय आणि 13चा. एवढं तर सोपं तुम्हाला करायला लागलोय. कळालं का? 15 कसं झालं? कॅल्क्युलेशन करा है ना. हे 3 8वं गुणस्थान चाललंय. हे 3 आणि हे 12. 12 आणि 3 किती करांचा पक्का आहे? बोला की 12 आणि 3 जागीच नाही त्याहो. नुसतं बघतात है ना. बोला है ना. तर अशा प्रकारे सांगितलं काय? 8व्या गुणस्थानामध्ये फक्त सम्यक प्रकृती वाढली. तर हे 15चा काय झाला? अनुदय. 13चा संज्वलन. 4चा उदय आहे 8व्या गुणस्थानात. आणि 9 कशा यांचा काय आहे? उदय आहे. आता गुणस्थान कुठलं? 9. आता 9व्या गुणस्थानामध्ये ह्या 15 होत्या काय? त्याच्यामध्ये काय वाढलं? 6 कशा. मला माहिती तुम्हाला मी शिकवलं नाही त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका. ते चुकलं तर चुकू द्या, त्याचं काय नाही. हे शिकवलंच नव्हतं. हे कर्मकांडचा विषय ॲक्च्युली. 9व्या गुणस्थानामध्ये काय? 6 कशा यांचा उदय नाही, अनुदय आहे. 6 कशा कुठल्या? हास्य, रती, अरती, शोक. बस स्त्री वेद नाही म्हणायचं. वेद ठेवायचे. समजलं का? 9व्या गुणस्थानामध्ये म्हणजे किती वाढले? 15मध्ये 6 वाढले किती? मग 21चा काय झाला? 9व्या गुणस्थानामध्ये अनुदय आहे ना. आणि उदय कशाचा आता? संज्वलन 4 आणि 3 कशा आहे? 3 कशा आहे कुठले? बरोबर समजलं का नाही? मग 4 आणि 3 हा ना. आता हे नाही मोजा. आता इकडनं बघायचं. हे सोपं झालं. आता कळलं का? आता उदय बघायचे. कळलं का नाही? कारण ते मोजायला सोपे असतात है ना. तर संज्वलन 4 आणि 3 कशा आहे? लक्षात राहील का? मला नाही, तुम्हाला घरी जाऊन सॉल्व करायचं हे. हां हां मग ते आत्ताच एकदाच ऐका. एकदा कोण खवळत असेल तर सगळे शब्द लक्षात राहतात का नाही? मला तुम्ही एवढ्या वर्षापूर्वी असं बोलला होता
सो तेव्हा का लक्षात राहता नेहमी लक्षात ठेवा. हे पाठीमागं सायन्स हेच आहे. तुम्ही तेव्हा पूर्ण एकाग्रतेनं लक्ष देऊन ऐकत असता. आता कसं आहे, हां नाही कळलं अशीच भावना असते. पण जर मला नाही कळलं तर मी इथनं बाहेरच पडणार नाही अशी भावना ठेवून बसा. कळलं का? मग कळलं का नाही कळलं? नाही कळलं तरी त्या कळते म्हणून थोड्या वेळात. चला, सो मी कॉन्सन्ट्रेशनचं खूप आवश्यकता आहे. सवय लावा कॉन्सन्ट्रेशनची. एवढं ध्यान आपण करतोय तर कॉन्सन्ट्रेशनची तर सवय लागली पाहिजे. सो काय सांगत होतो, गुणस्थान 9. 9व्या गुणस्थानामध्ये काय झाले, 15मध्ये काय ॲड झाल्या, 6 9 कशा आहे, किती झाले 21 आणि राहिलेले 7 हा ना, 4 आणि 3 7. कळक 28 झाले का नाही? 28 ठेवायचे आपल्याला कसल्याही परिस्थितीत, आहे ना, कॅल्क्युलेशनमध्ये. आता गुणस्थान कुठलं, 10वं. आता इथं काय वाढले, 21मध्ये परत 3 वाढले. कुठले 3 9 कशा आहे आपण सोडले ते का नाही. मग आता 10व्या गुणस्थानामध्ये सगळे कशा आहे, सगळे गेले, फक्त कोण राहिला, आहे ना, संज्वलन लोभ. बाकी सगळे वाढले 10व्या गुणस्थानात. इथं मी हे डॉट डॉट केलेत बरं का. फक्त कोण वाढले, संज्वलन, क्रोध, मान, माया आणि 6 कशामध्ये 3 9 कशा. लक्षात आलं का? हां, मग किती झाले एकूण, 27. एक फक्त संज्वलन लोभ तर आहे 10व्या गुण. लक्षात राहिलं का नाही? तुम्हाला फक्त पहिलंच लक्षात ठेवायचं आहे, खालचं काय लक्षात ठेवायचं नाही. हां पहिलं पण सोपं आहे तसं तुम्हाला, हे मधलंच फक्त जरा ठेवायचं आहे. कळलं का? टॅलेंट फक्त तुम्हाला एवढंच आहे ना. 6वं लक्षात राहिलं, 14 6वं 7वं आहे. त्यामध्ये 8व्यामध्ये फक्त 1 तर वाढतंय, आहे ना. 9व्यामध्ये किती वाढतंय, 6 वाढतेत. आणि 10व्यामध्ये वाढतंय बघायचं नाही, किती कमी होते बघायचं. 1 तर कमी होते, असं लक्षात ठेवायला. झालं का नाही 10, आहे ना. पहिले तर काय तुम्हाला 1 2 लक्षात राहायला काय अवघड, 1 2 3 मधलं मला फक्त मधलं लक्षात ठेवायचं. सांगतो ती पण आयडिया सांगतो मी, लक्षात ठेवायचं कसं. चला, तर आपल्याला काय सांगितलं, 10व्या गुणस्थानामध्ये सगळे 28 पैकी 27चा अनुदय आणि संज्वलन लोभाचा उदय. 11व्या गुणस्थानामध्ये 28 पैकी 28चा काय आहे, 28 मोहनीय सोडून बाकीच्यांचा काय आहे, आता कर्म दुसरे आले, मोहनीय सोडून बाकीच्यांचा काय आहे, 11व्या गुणस्थानामध्ये उदय आहे. कळलं? पुढं 12व्या गुणस्थानामध्ये 28च्या 28चा काय आहे, क्षय आहे. आणि मोहनीय सोडून बाकीच्या सगळ्यांचा काय आहे, उदय आहे. कारण हे उपशम श्रेणीमधलं 11वं गुणस्थान. 12वं गुणस्थान कुठलं आहे, शपक श्रेणीमधलं आहे. आता अशा प्रकारे 1 ते 12 गुणस्थानामध्ये जे कार्य झाले ते मोहनीयाच्या अपेक्षेने झालं आहे. आपण गुणस्थानाचं लक्षण केलं का नाही. गुणस्थान आणि मोह आणि योगाने गुणस्थानामध्ये काय होत आहेत, बदल होतात. म्हणजे मोह आणि योगाच्या परिणामानिमित्त गुणस्थान होतात. 8 कर्म आहेत की, हां 8 कर्म आहेत का नाही. 8 कर्मापैकी मोहनीय सोडून बाकीचे 7चा उदय, मोहनीय सोडून 7चा उदय. कळलं का? आहे ना, आलं लक्षात, आहे ना. आणि 13व्यामध्ये आता 4 घाती कर्माचा अनुदय. काय 13व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्म असतात का? मग आता अनुदय. 1 तर गेलं, मोहनीय तर गेलंच होतं. आता 3 राहिलेले, ज्ञानावर, दर्शनावर आणि अंतराय. त्यांचा काय झाला, अनुदय झाला. समजते का काय? आहे ना. आणि राहिले कुठले, 4 आघाती. पण 13वा गुणस्थान कशामुळे बनलं, योग काय आहे, सहित आहे, म्हणून सयोग केवली, योग सहित. कळलं का? आणि 14व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्म तर नाहीतच, आणि 4 आघाती कर्माचा उदय आहे, पण योग रहित आहे. कळलं? आता योग रहित झाले. आता पुढं सिद्धांमध्ये सगळे
आठी कर्मांचा अनुदय आहे. उदयामध्ये कुठलं कर्म राहिलं हे तो लक्षात राहतंय. किती सोपं आहे. झालं का सोपं? झालं का नाही? म्हणलं ना असं एकदम मी जे तुम्हाला अवघड वाटत होतं आहे ना त्याला पडीशी हे करायला जास्त वेळ लागत नाही. मला हे करायला 3 तास गेले. ही ती मागचा चार्ट. सो आता लक्षात आलं का कुणामुळं काय गुणस्थान होतं आहे ते? भावपसंत झालं का? हां परत एकदा सांगू? टाईम नाही आहे. थोडक्यात सांगतो. थोडक्यात म्हणजे एकदम थोडक्यात आहे ना. मी आता रिव्हिजन उद्देशाला परत घेतो पण उद्देशाला पण सुद्धा बरोबर किती वाजता यायचं आहे ना. 8:30लाच या. पद्मनंदी पंचशीत बंद करून टाकली सगळी आहे ना. अभ्यासाची सवय नाही काय नाही आणि म्हणजे आम्हाला कळत नाही कसं कळणार? पद्मनंदी पंचशीतिकेचा वाच स्वाध्याय करा. सो हां काय म्हणतो? हां रिव्हिजन एकदा लक्ष द्या. गुणस्थान पहिलं काय नाही 28 कर्म आहेत का नाही? 28 कर्म आहेत का नाही? हां 28 कर्म. 28 कर्मामध्ये काय लक्षात ठेवायचं? पहिल्यांदा बघायचं पहिल्या गुणस्थानामध्ये 28 पैकी 2चा उदय नाही बाकीच्यांचा आहे असं लक्षात ठेवायचं. 2 कशाचा नाही आहे? सोपं आहे दर्शन मोहण्याच्या आहे ना. त्यानंतर दुसऱ्या गुणस्थानामध्ये दर्शन मोहण्याच्या 3चा पण उदय नाही. बाकीचे 25 चारित्र मोहण्याच्या 25चे 25 आहेत. दर्शन मोहण्याच्या 3 पण 3 नाहीत. चारित्र मोहाचे 25च्या 25 आहेत. तिसऱ्या गुणस्थानामध्ये परत 2चा उदय नाही फक्त नाव बदलायचं आहे. कळालं का नाही? मिथ्यात्वाचा उदय नाही आहे ना पण आणि मिश्राचा उदय सुरू झालेला आहे. नाव तर बदललं आहे. तिसरं लक्षात राहील का? तर पहिलं दुसरं तिसरं लक्षात राहील का नाही? आता चौथं. आता थोडं 4थं आणि 5वं लक्षात ठेवायचं. कळालं का? 4थं आणि 5वं. चौथ्यामध्ये काय होतं आहे? मिथ्यात्व मिश्र आणि बस 6चा अनुदय बाकीच्यांचा हा ना. 5व्यामध्ये फक्त काय वाढणार? 4 वाढणार. 6 आणि 4 10. कळलं? बस बाकी लक्षात राहील का नाही? हा ना. आणि 6व्या 7व्यामध्ये परत 10 मध्ये 4 वाढणार. सो 14. 14चा अनुदय 14चा उदय. 6व्या 7व्यामध्ये काय सांगितलं? 14चा अनुदय आणि 14चा उदय. कळलं का नाही? हां ना. आणि पुढं काय झालं की सोपं. 8व्या गुणस्थानामध्ये एक फक्त 1 वाढली. किती झाली? 15. सम्यक प्रकृती फक्त वाढली 15. त्यामुळे 15चा अनुदय बाकीच्यांचा उदय. कळतं का? आहे ना. 8व्या गुणस्थान. 9व्या गुणस्थानामध्ये काय वाढल्या? आता 6 वाढल्या. म्हणजे 6चा उदय इथं होता बरं का सांगतोय. कळलं का नाही? हां 9 कशामध्ये आहे? कळलं. मग आता काय झालं? मी 6 वाढल्या. 15 मध्ये 6 झाल्या किती झाल्या? 21चा अनुदय 9व्या गुणस्थानात. गुणस्थान कुठलं चालेल ती सोडून जातं. 9व्या गुणस्थानात 21चा आणि बाकी 7चा उदय. कळतं का नाही? 9. आणि 10व्यामध्ये काय येणार? 27 आणि 1चा 8. 11व्यामध्ये 28च्या 28चा 12व्यात 28चा क्षय बाकी मोहनी सोडून बाकीच्यांचा 13व्यामध्ये अनुदय आणि 4 घाती कर्माचा उदय आहे आणि योग सहित आहे. 14व्यामध्ये फक्त काय आहे? योग रहित आहे. म्हणजे तेच 4 घाती नाही आहे 4 आघाती उदय आहे आणि योग रहित आहे. आणि आता जेव्हा 4 आघातीने पण रहित होणार तेव्हा म्हणजे 8 कर्मांचा अनुदय आणि इकडं उदय कशाचा सुद्धा राहिला नाही. झालं का सोपं? लक्षात राहील? आता घरी जाऊन प्रॅक्टिस करा.
म्हणजे उद्याच्याला हे न बघता तुम्ही सांगणार. मी काय बोलायचे नाही, मी फक्त म्हणणार पहिलं गुणस्थान, दुसरं गुणस्थान, फक्त एवढं म्हणणार. आणि हे पक्क करा, खरंच पक्क करा. कर्मकांडचा एक अधिकार सगळ्या ह्याच्यावर आहे. काय म्हणतो कळलं? एक पूर्ण अधिकार. सो एवढं पक्क. आणि हे गुणस्थान असेल ते गरज आहे. आपल्याला भाव असं राहतं ना गुणस्थान कसं बदलतं आहे. ह्याची इमेज मी पाठवतो ग्रुपवर. चला ध्यान